आणि एक महत्त्वाची बातमी इस्रायल पॅलेस्टाईन संदर्भात आहे। इस्रायलला मोठा धक्का मिळतोय। ब्रिटनच्या पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे। ब्रिटन बरोबर कॅनडा, ऑस्ट्रेलियानेही मान्यता दिली आहे। फ्रान्स लवकरच अशीच घोषणा करणार असल्याचे संकेत मिळतात। ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली आहे। पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी याबाबत घोषणा केली आहे। ब्रिटन बरोबरच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांनीही पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे। तर फ्रान्स लवकरच अशीच घोषणा करणार असल्याचे संकेत मिळाले। यावर नेत्यान्याहू मात्र चिडलेत। हे पाऊल दहशतवादाला बक्षीस देणार आहे असं त्यांनी म्हटलंय। ब्रिटन बरोबर आता कॅनडा आणि ऑस्ट्रेलियानेही पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिलेली आहे। इस्रायलला हा मोठा धक्का मानला जातोय आणि यावर नेत्यान्याहू चिडलेले आहे। पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता म्हणजे दहशतवादाला खतपाणी घालण्याचं काम असं नेत्यान्याहू यांनी म्हटलेलं आहे। तर पॅलेस्टाईन इस्रायल संघर्षादरम्यान ही मोठी बातमी आहे। ब्रिटनने पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे। आणि या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। शैलेंद्र देवळाणकरजी, तुम्ही कसं पाहताय त्या घटनेकडे? ब्रिटनने आता मान्यता दिलेली आहे। नाही, मला असं वाटतं की 1949ला ज्या वेळेला संयुक्त राष्ट्र संघटनेचा ठराव होता आणि त्यानुसार 2 राष्ट्रांची निर्मिती त्याच वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन करण्यात आली होती। दरम्यानच्या काळामध्ये अनेक युद्ध यांच्यामध्ये झाली, अरब देशांमध्ये, इस्रायलमध्ये झाली आणि त्यानंतर काही देशांनी स्वतंत्र पॅलेस्टाईनला मान्यता दिली, काही देशांनी दिली नाहीये। यात मुद्दा आता इंग्लंडने देखील हा मान्यता दिली। हा एक युरोपियन देशांचा विशेष करून इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधल्या संघर्षात पाहण्याच्या दृष्टिकोनातला बदल तो प्रतिबिंबित होतो। मात्र याच्यातनं एक बाब मुद्दा असा आहे की केवळ मान्यता देऊन भागणार नाहीये। आज प्रामुख्याने ज्या पद्धतीच्या इस्रायलकडनं गाझा पट्टीवरती ज्या मोठ्या प्रमाणावर वसाहती निर्माण करण्यात आलेल्या आहेत त्या वसाहतींचा अत्यंत मोठा प्रश्न आहे। पॅलेस्टाईन देश निर्माण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण मग पॅलेस्टाईनच्या मध्ये इकडे पॅलेस्टाईन आहे, इकडे गाझा स्ट्रीप आहे आणि त्याच्यामध्ये इस्रायल आहे। त्यामुळे कशा पद्धतीने हा देश आकाराला येणार आणि 2 देश कशा पद्धतीने निर्माण हा कळीचा प्रश्न आहे। त्यामुळे यांनी जरी मान्यता दिली असली तरी प्रत्यक्षामध्ये पॅलेस्टाईन स्टेट अवतरला जाणं हे अत्यंत अवघड आहे। कारण गाझा स्ट्रीप शिवाय पॅलेस्टाईन ही कल्पना पॅलेस्टाईनच्या लोकांना अमान्य आहे आणि ते कसं एकत्र येणार हा कळीचा प्रश्न आहे। दुसरं, ह्या कोणत्याही ठरावांना इस्रायल कोणत्याही पद्धतीने दाद देत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेसारखा देश जो प्रामुख्याने इस्रायलवरती मोठा दबाव टाकू शकतो, प्रभाव आणू शकतो, असा पॅलेस्टाईनला मान्यता देणार नाही, त्या बाबतीमध्ये इस्रायलवरती दबाव आणणार नाही, तोपर्यंत पॅलेस्टाईनचं राज्य तयार होणं हे दिवा स्वप्नासारखंच आहे। जी शैलेंद्रजी, म्हणजे हे म्हणावं का अमेरिका जर मान्यता देत नाही तोपर्यंत पॅलेस्टाईन हा देश होणार नाही, त्यामुळे इतर कोणत्याही देशाने मान्यता दिली तरी हा इस्रायलला धक्का मानण्यात येऊ शकत नाही? लक्षात घ्या की इस्रायलचा सगळ्यात मोठा जो पाठीराखा आहे तो अमेरिका आहे। त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची आहे आणि अमेरिकेचा पश्चिम आशियाच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वाची आणि प्रभावी भूमिका आहे। दुसरा मुद्दा असा आहे की इस्रायलला मोठ्या प्रमाणावरती लष्करी मदत देखील अमेरिकेकडनं होत असते। त्यामुळे मूळ प्रश्न हाच आहे की अमेरिका ही युनायटेड नेशन्स वरती, सिक्युरिटी काउन्सिल वरती प्रभाव पाडणारा महत्वाचा देश आहे। त्यामुळे जोपर्यंत अमेरिकेसारख्या बलाढ्य शक्ती यामध्ये प्रामुख्याने वैचारिक भूमिका घेत नाहीत आणि पॅलेस्टाईनला समर्थनाची भूमिका घेत नाहीत तोपर्यंत ऑन पेपर ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट होतील, पण प्रत्यक्षात उतरणं हे अत्यंत अवघड आहे। आणि त्यासाठी इस्रायलला गाझा स्ट्रीप वॅकेट करावी लागेल। जर गाझा स्ट्रीप वॅकेट झाली तरच गाझा स्ट्रीप आणि पॅलेस्टाईन मिळून एखादं संयुक्त पॅलेस्टाईन अवतरू येऊ शकतं आणि हे फक्त आणि फक्त अमेरिकेच्या इंटरव्हेन्शनमुळे पॉसिबल होऊ शकतं। अगदीच शैलेंद्रजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर माहिती दिली जय महाराष्ट्राला त्यासाठी। ब्रिटनची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळालेली आहे, त्यानंतर नेत्यान्याहूनेही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हे दहशतवादाला खतपाणी असल्याचं म्हटलेलं आहे। ब्रिटनसोबत ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांनीही मान्यता दिलेली आहे।